आपण पाहिलं की कसे डायमंड आणि ग्राफाईट यांच्यामध्ये फरक होता. नेटवर्क स्ट्रक्चर हे डायमंडने दाखवलं. ग्राफाईटचं पण नेटवर्क स्ट्रक्चर होतं, पण त्याच्यामध्ये लेयर पण आहे आणि लेयर असल्या कारणामुळे त्या ग्राफाईटच्या लेयर एकमेकांसोबत आपल्याला समजलं कशा पद्धतीने स्लाईड होत होत्या आणि म्हणून ते इलेक्ट्रिकल कंडक्शन दाखवतं आहे. ॲज वेल ॲज आपल्याला इकडे समजलं की तिथे ते सॉफ्ट असल्या कारणामुळे पेन्सिलीमध्ये वापरलं जातं आहे. डायमंड हे पेन्सिलीत वापरलं जात नाही, जरी डायमंड हा कार्बनपासूनच बनलेला आहे. बरोबर. याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट समजायचा आहे की कार्बन 3 प्रकारे ओळखला जातो. पहिला होता कार्बनच डायमंड आहे, कार्बनच ग्राफाईट आहे, कार्बनच काय फुलेरेन आहे. या प्रॉपर्टीला बोललं जातं ॲलोट्रोपी. जसं मातीपासून मडकं बनवा है ना, की झाकण बनवा, गरज कशाची आहे? मातीची. तर कॉन्स्टिट्युएंट ॲटमची अरेंजमेंट बदलवून आपण जर एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी बदलवू शकतो, तर त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं ॲलोट्रोपी. बरोबर. ओके. सो द चेंज इन फिजिकल फॉर्म ऑफ द सेम सबस्टन्स, राईट, बाय चेंजिंग द पोजिशन इज कॉल्ड ॲज व्हॉट? ॲलोट्रोपी. याची डेफिनेशन परफेक्ट करूया. याच्या पहिले आपण समजूया फुलेरेने. It is the third allotrope of carbon. Carbon has a 3 allotrope: diamond, graphite and what? फुलेरेने. फुलेरेने हा C60 ने डिनोट केला जातो. बरोबर. काय कशा पद्धतीने 60 कार्बन एका वेळेस असतील रे? तर याचा एकदम सोपा उदाहरण असं आहे. तुम्ही व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल पाहिला असेल मित्रांनो. तर व्हॉलीबॉल आणि फुटबॉलमध्ये पेंटॅगॉनल आणि हेक्झागॉनल रिंग प्रेझेंट असतात, राईट. तर त्या पेंटॅगॉनल आणि हेक्झागॉनल रिंग असा व्हॉलीबॉल असतो किंवा फुटबॉल असतो. ठीक आहे. इट इज व्हॉट द व्हॉलीबॉल ऑर व्हॉट अ फुटबॉल. तुम्ही पाहिलं असेल यार. आणि अशा पद्धतीने त्याचं सगळं स्ट्रक्चर असतं. बरोबर. आणि इथे प्रेझेंट असलेला प्रत्येक जो कॉर्नर आहे, तो कॉर्नर हा पेंटॅगॉनचं काम करतो आणि हेक्झॅगॉनचं काम करतो. प्रत्येक कॉर्नरमध्ये एक पेंटॅगॉन आणि एक काय प्रेझेंट असेल? हेक्झॅगॉन प्रेझेंट असेल. 5 कार्बन 1 2 3 4 आणि काय म्हटलं? 5. आणि 6 कार्बन 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 6. तर आपल्याला समजतं फुलेरेने is made up of 60 carbons like a basketball, football or volleyball, like a volleyball, having what? A pentagons, having what? Pentagons and what? A hexagons. बरोबर. तुम्ही व्हिडिओ पॉज करून एका प्रश्नाचं उत्तर सॉल्व करा, जर थोडं तुम्ही जिनियस असणार मॅथमॅटिक्समध्ये. की व्हॉलीबॉल सारखं पूर्ण एक सर्क्युलर बॉल तर सगळ्यांना समजतोय आणि त्याच्यामध्ये 60 कोपरे आहे, असे शिवलेलं असतं बघा. 60 कोपरे आहे, असे 60 डॉट आहे. बरोबर. तर किती पेंटॅगॉन आणि किती हेक्झॅगॉन बनतील असं विचारलं जाईल. हाऊ मेनी पेंटॅगॉन अँड हाऊ मेनी हेक्झॅगॉन विल मेक C60? 60 कार्बन बनवण्यासाठी किती कार्बन आणि किती पेंटॅगॉन आणि किती हेक्झॅगॉन लागतील, असा माझा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. अदरवाईज मी सांगतो, इथे 12 पेंटॅगॉन आणि 20 हेक्झॅगॉन लागतील. इट इज अ नीड ऑफ व्हॉट? अ 12 पेंटॅगॉन अँड व्हॉट? 20 हेक्झॅगॉन. याचा एक फॉर्म्युला आहे, आपल्याला काही गरज नाही ते समजण्याची. सो फुलेरेने, uses of fullerene, you have to be remember about that.
पी ब्लॉकच्या ग्रुप नंबर 14 मध्ये आपण याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन घेणार आहोत. युजेस इट इज used in making of nanotubes, making of superconductors. बरोबर. It is used in making of what? Nanotubes and what? Superconductor. बरोबर. सो तुम्हाला हे समजलं मित्रांनो आता की कोव्हॅलंट सॉलिड मध्ये समजताना कॉन्स्टिट्युएंट ॲटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड होता. बरोबर. आणि हे कोव्हॅलंट बॉन्ड सगळे इंट्रामॉलिक्युलर आहे. बरोबर, की एका मॉलिक्युलच्या मधले आहे. बरोबर, हे इंटरमॉलिक्युलर नाही. आणि या इंट्रामॉलिक्युलर जसे बदलले बॉन्ड तसा सॉलिडचा प्रकार बदलतो. ठीक आहे. जसं ॲलोट्रोपी, आता पुढचा पॉइंट आहे. ॲलोट्रोपी म्हणजे काय? अ सिंगल सबस्टन्स प्रेझेंट इन अ डिफरंट physical form, different what? Physical form is called as allotropy. या प्रोसेसला काय बोललं जातं? ॲलोट्रोपी बोललं जातं. जसा कार्बन आहे बघा, कार्बनलाच तुम्ही काय म्हणा? डायमंड. किंवा जेव्हा 3 डायमेन्शनल नेटवर्क बनवता तेव्हा कार्बनलाच तुम्ही काय म्हणा? ग्राफाईट म्हणा. किंवा जेव्हा तुम्ही कार्बनचं काय बनवता? लेयर स्ट्रक्चर. आणि कार्बनलाच तुम्ही काय म्हणा? फुले रेने म्हणा. किंवा जेव्हा तुम्ही कार्बनला C60 पेंटॅगॉन प्लस हेक्झॅगॉन मध्ये क्लोज करता तेव्हा. बरोबर. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू मेन्शन हिअर, की मातीपासून मडकं बनलं, मातीपासूनच मडक्यावरचं झाकण बनलं, मातीपासूनच आपण पाणी प्यायचा लोटा बनवला. बरोबर. तर सगळ्यांना माती म्हणू का आपण? नाही. एखाद्याला लोटा म्हणू, एखाद्याला झाकण म्हणू, एखाद्याला माठ म्हणू. बरोबर. सो मातीकडेही कोणती प्रॉपर्टी आहे? ॲलोट्रोपी. तसंच कार्बन हा कार्बनच आहे, बट कार्बनची अरेंजमेंट जर नेटवर्क हेक्झॅगॉन असले फक्त तर काय म्हणा? डायमंड. हेक्झॅगॉन विथ लेयर असले तर काय म्हणा? ग्राफाईट. आणि हेक्झॅगॉन प्लस पेंटॅगॉन असले तर काय म्हणा? फुले रेने. काय म्हणा? फुले रेने. दिस इज व्हॉट द प्रॉपर्टी ऑफ व्हॉट? ॲलोट्रोप. अँड हिअर वी क्लिअर विथ दिस कॉन्सेप्ट फर्स्ट टाईप ऑफ सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड. खूप इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे. याच्यावर खूप प्रश्न बनणार आहे मित्रांनो. दुसऱ्या प्रकारचा सॉलिड आपल्याला समजायचा आहे, दॅट इज आयोनिक सॉलिड. ठीक आहे. सिक्वेन्स कुठली वापरा तुम्ही, किंवा तुम्ही वापरू शकता कोणते? मेटॅलिक सॉलिड. बरोबर. आयोनिक घ्या किंवा काय घ्या? मेटॅलिक सॉलिड. These are the solid having a positive kernel. बघा, हा मेटल आहे. बरोबर. इथे काय प्रेझेंट असतं? पूल बनला असतो. कोणताही मेटल कशापासून बनला असतो? याच्याकडे एक पूल बनला आहे. जसं समुद्रात एक पूल आहे तसं. आणि पाणी जे वाहत आहे त्याला आपण काय म्हणू? इलेक्ट्रॉन. काय म्हणू? इलेक्ट्रॉन. तर हे इलेक्ट्रॉन मी अशा पद्धतीने दाखवतोय. दिस इज व्हॉट? इलेक्ट्रॉन. हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे ह्या पुलावरनं पास होत आहे. बरोबर. कर्नेल वरनं पास होत आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि सपोज गाड्या आहे, एखादी नदी आहे, नदीवरनं एक पूल पास होतोय आणि गाड्या आहे, तर शेकडो गाड्या पुलावरनं जात आहे. तर पूल नसेल तर गाड्या पास होतील का? नाही. बरोबर. त्याच पद्धतीने माती नसली तर पाणी पास होणार नाही, है ना? माती पाहिजे तेव्हाच त्याच्यावरनं पाणी पास होईल. बरोबर.
मातीवरच पाणी थांबेल आणि मातीचाच सहारा घेऊन पाणी त्याच्यावरनं वाहू शकतं. त्याशिवाय पाणी वाहेल का? हवेत पाणी वाहणार आहे? नाही पॉसिबल. द सेम थिंग आय वॉन्ट टू से हिअर, दॅट अ मेटॅलिक सॉलिड आर मेड अप ऑफ what? अ पॉझिटिव्ह कर्नेल्स. काय म्हणता याला? पॉझिटिव्ह चार्जेस किंवा त्याला काय बोलतात? कर्नेल्स. कशापासून बनलेले? पॉझिटिव्ह चार्ज. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? कर्नेल्स. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट these kernels are the reason behind the conduction of motion of electrons. They have a ability to bind this electron. ती इलेक्ट्रॉन पकडून ठेवायची पद्धत आहे. जसं बघा, विटा वाहताना पाहिलं तुम्ही, 10 लोकांना सांगितलं एका लाईनीत उभे राहा, एक वीट दिली आणि एक वीट पहिल्या दुसऱ्याजवळ, दुसरा तिसरा चौथ्याजवळ, पण वीट खाली पडू द्यायची आहे का? नाही. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन पहिल्याजून दुसऱ्याकडे, दुसऱ्याजून तिसऱ्याकडे. दॅट इज व्हॉट आर मेटॅलिक सॉलिड आर मेड अप ऑफ व्हॉट? पॉझिटिव्ह कर्नेल्स along with a sea of delocalized electrons. समुद्र कशाचा रे? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन, ज्यांची पोझिशन, लोकॅलिटी फिक्स नसते, उतार करू, त्याला बोललं जातं काय? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन कंटिन्यू त्यांच्या पोझिशन बदलवत राहतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. दिस मेटॅलिक सॉलिड हॅव्हिंग व्हॉट? अ प्रेझेन्स ऑफ मेटॅलिक बॉन्ड between what? Positive kernel. Between what? Positive kernel and what? A electron. They have a presence of what? A metallic bond between positive kernel and what? Electron are called as what? A metallic solid. The most important thing about the properties they have. The very first property, they have a high melting point. They have what? High melting point. Another thing, they conduct electricity. They can conduct electricity as well as what? Heat. And because of this metallic bond, they show a luster, चकाकणे, है ना? They show what? Luster. Another property, they are malleable. They are what? Malleable. म्हणजे काय? त्यांच्यापासून काय बनवू शकते? वायर, है ना? आणि ते काय आहे? डक्टाईल. त्यांच्यापासून काय बनवू शकते? शीट, है ना? वायर, तार बनवणे, मेटलचा तार असतो ना, त्याला मॅलिएबिलिटी म्हणता. आणि मेटलचं पत्र पण असतं बघा, है ना? पत्रा, शीट ठोकून त्याचं काय बनवू शकता? पत्रा बनवू शकता. तर त्याला काय म्हणता? डक्टाईल. वायर बनवणे, वायर बनवू शकते अशाला काय म्हणतात? राईट. सो दिस इज व्हॉट द पॉइंट. These metals have positive kernels in a layer form. बघा, इथे मॅलिएबिलिटी का बरं आहे? कारण इथे सुद्धा लेयर्स आहे. कशाच्या? पॉझिटिव्ह कर्नेलच्या. आणि या लेयर एकमेकांच्या वर स्लाइड होऊ शकता. खूप जोरात नाही बरं, नाहीतर मग मेटल पण पेन्सिलीत वापरलं गेलं असतं. खूप हळूहळू, खूप जास्त फोर्स लावला तर ते एकमेकांवर काय होतात? स्लाइड होतात. म्हणून त्याचा उपयोग मॅलिएबलसाठी होतो, ॲज वेल कशासाठी होतो? डक्टाईलसाठी होतो, ज्याच्यापासून शीट सुद्धा बनता आहे. ठीक आहे. सो दीज आर व्हॉट? द मेटॅलिक बॉन्ड्स. नाव वी गो फॉर another part, that is examples. What are the examples?
एक्झाम्पल्स काय राहतील मग? ऑल मेटल्स आर मेटॅलिक सॉलिड. सगळे मेटल कोणते आहेत? कोणते सॉलिड आहे? मेटॅलिक सॉलिड आहे. कसे? कोणकोणता? आयरन आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, बरोबर, टीन आहे. अशी एक्झाम्पल्स. ऑल आर मेटल्स. हे सगळे काय आहेत? मेटल्स आहे. मॅग्नेशियम आहे, टिटॅनियम आहे, व्हॅनेडियम आहे, क्रोमियम आहे, ऑल एक्सेट्रा एक्सेट्रा. All can show what? The metallic behavior. Okay, so we did with this. You please copy that, है ना?